नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत प्रभावी आणि खोल आध्यात्मिक साधनेविषयी बोलणार आहोत. ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण. हा केवळ एक ग्रंथ नाहीये, तर हा एक असा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे ज्याचं जर पद्धतशीरपणे वाचन केलं तर आयुष्यात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण थेट या विषयाकडे वळूया. आता सुरुवातीलाच बघा 108 हा आकडा ऐकायला खूप साधा वाटतो, बरोबर. पण हाच आकडा या संपूर्ण साधनेचा गाभा आहे. 108 पारायण म्हणजे भक्तीचं एक पूर्ण चक्र मानलं जातं. असं म्हणतात की हे चक्र जर आपण श्रद्धेने पूर्ण केलं तर आयुष्यातल्या कितीही मोठ्या अडचणी असू देत, त्या संकटांची तीव्रता लक्षणीयरित्या कमी होते. चला तर मग आज आपण या विश्लेषणात नेमके कोणते 5 टप्पे पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. 1. 108 पारायणांची ताकद. 2. हे पूर्ण करण्याच्या पद्धती. 3. महत्त्वाचे नियम आणि आहार. 4. वाचनात अडथळे आले तर काय करायचं. आणि 5. आपला आध्यात्मिक बँक बॅलन्स. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, 108 पारायणांची ताकद. लोक एवढा मोठा आध्यात्मिक संकल्प का हाती घेतात, यामागील कारण आपण इथे समजून घेणार आहोत. आता साहजिकच मनात विचार येतो की एवढी मोठी साधना का करायची. तर बघा, ही विशिष्ट साधना माणसाला त्याच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक मोठी ताकद देते. मग ती स्वतःच्या घराची इच्छा असू दे, विवाहाची चिंता असू दे किंवा संतानप्राप्तीची अडचण. आता ह्या वाचनामुळे समस्या एका रात्रीत जादूने गायब होत नाहीत, पण त्या दुःखाची किंवा भोगांची तीव्रता नक्कीच कमी होते आणि मनाला एक विलक्षण शांती मिळते. या प्रक्रियेतली सर्वात रंजक आणि महत्त्वाची संकल्पना म्हणजे संकल्पयुक्त पारायण. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी एक ठाम आणि उद्देशपूर्ण संकल्प सोडणं खूप गरजेचं असतं. हा संकल्प तुम्ही स्वामींच्या केंद्रात, मंदिरात किंवा अगदी घरातल्या घरात देवापुढे नारळ ठेवूनही करू शकता. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. संकल्प करताना अखंड हा शब्द चुकूनही वापरायचा नाही. का? कारण बघा, आपलं मानवी आयुष्य अनिश्चित आहे आणि त्यात कधीही खंड पडू शकतो. त्यामुळे जसं जमेल तसं मी पूर्ण करेन असाच आपला संकल्प असायला हवा. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, हे पारायण पूर्ण करण्याच्या पद्धती. ही साधना वेगवेगळ्या जीवनशैलींना कशी सामावून घेते हे पाहणं खरंच रंजक आहे. प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं, बरोबर. त्यामुळे हे पूर्ण करण्याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे सलग 108 दिवस रोज एक वाचन करणं. याची सुरुवात सहसा गुरुवारी केली जाते आणि यासाठी दररोज साधारणपणे 1.25 तास लागतात. आणि दुसरी पद्धत आहे जी थोडी अधिक लवचिक आहे, ती म्हणजे 365 दिवसांत म्हणजेच वर्षभरात हे उद्दिष्ट पूर्ण करणं. आता ही वर्षभराची पद्धत किती हुशारीने डिझाईन केली आहे हे पहा. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आणि स्वामी प्रगट दिन यांसारख्या मोठ्या उत्सवांच्या काळात प्रत्येकी 21 पारायणं अगदी सहज पूर्ण करता येतात. म्हणजे काय, तर एकूण 63 वाचनं या उत्सवांच्याच काळात होतात. मग उरतात किती? फक्त 45 वाचनं, जी आपण नंतरच्या दिवसात रोज 7 अध्याय वाचून किंवा दर गुरुवारी करून आरामात पूर्ण करू शकतो. आहे की नाही सोपं? आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, नियम आणि आहार. वाचनाच्या काळात आपलं आध्यात्मिक पवित्र राखण्यासाठी काही कडक शिस्त पाळणं गरजेचं असतं. आता नियम म्हटलं की थोडं दडपण येतं, पण काळजी करू नका. वाचनाच्या काळात मांसाहार मात्र पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. बाहेरचं किंवा हॉटेलचं अन्न, ज्याला आपण पर अन्न म्हणतो, ते खाणं टाळायचं. घरातील इतर मंडळी त्यांच्या आवडीनुसार खाऊ शकतात, त्याचं काही बंधन नाही, पण साधकाने मात्र हे नियम पाळायचे असतात. विशेष म्हणजे कांदा लसूण खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ब्रह्मचर्याचं पालन करणं सुचवलं आहे, पण ते सक्तीचं नाही. आणि हो, बिस्किटांसारखे न शिजवलेले पदार्थ बाहेरून आणून खाण्याला कोणतीही हरकत नसते. आणि वेळेच्या बाबतीतला नियम किती अचूक आहे हे यावरून स्पष्ट होतं. पहाटेची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त हा वाचनासाठी सर्वात उत्तम मानला जातो. अगदी रात्री 12 वाजताही तुम्ही वाचन करू शकता. पण एक वेळ अशी आहे जी कटाक्षाने टाळायची आहे, आणि ती म्हणजे दुपारी 12 ते 12:30 ची वेळ. कारण ही वेळ साक्षात दत्त महाराजांच्या भिक्षेची मानली जाते. त्यामुळे या अर्ध्या तासात वाचनाची सेवा चुकूनही करू नये. आता वळूया चौथ्या भागाकडे, अडथळे आणि खंड. कारण दैनंदिन जीवन म्हटलं की अनपेक्षित गोष्टी या आल्याच. अशावेळी काय करायचं? आता सर्वांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न,
आपल्या धावपळीच्या आयुष्यात किंवा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जर वाचनाच्या चक्रात व्यत्यय आला तर काय होतं? विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत किंवा ज्यांना सतत प्रवास करावा लागतो, त्यांच्या मनात ही शंका येतेच की आपला संकल्प मोडेल की काय? पण खरं सांगू, यात घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. समजा तुमच्या घरात लहान बाळ आहे आणि तुम्ही वाचन करत असताना ते अचानक रडायला लागलं, तर सेवा अगदी सुरक्षितपणे तिथेच थांबवता येते. बाळाला आधी शांत करा, त्याला दूध पाजा किंवा झोपवा. ते पूर्ण झाल्यावर फक्त आपले हातपाय स्वच्छ धुवा आणि जिथून वाचन थांबवलं होतं अगदी तिथूनच पुढे सुरू करा. अशी योग्य स्वच्छता राखून वाचन केल्याने आपला संकल्प अजिबात मोडत नाही. आता काही अपरिहार्य कारणांमुळे येणाऱ्या खंडांबद्दल बोलूया. मासिक धर्म आल्यास 4-5 दिवस वाचन थांबवा आणि त्यानंतर जिथून थांबलं तिथूनच पुढे सुरू करा. एखादा छोटा प्रवास असेल किंवा लांबच्या नातेवाईकांचं सुतक आलं तर 1 ते 3 दिवस खंड पडतो, तो चालून जातो. हे पारायण 120 दिवसांत पूर्ण झालं तरी चालतं. पण जर घरातीलच कोणाचं मोठं सुतक आलं आणि 13-14 दिवसांचा मोठा गॅप पडला, तर मात्र तुम्हाला 108 दिवसांचं पारायण अगदी नव्याने म्हणजे पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करावं लागतं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात खोल टप्प्यावर. आपला 5वा भाग, आध्यात्मिक बँक बॅलन्स आणि कर्माचा सिद्धांत. हे आध्यात्मिक बँक बॅलन्स किंवा सेवेची जमापुंजी हे नक्की काय प्रकरण आहे? बघा, आपण जसे संकटाच्या वेळेसाठी बँकेत पैसे साठवतो तसंच हे आहे. सातत्याने केलेल्या भक्तीतून जे पुण्य साठतं ते आयुष्यात येणाऱ्या कठीण परीक्षांच्या वेळी आपल्यासाठी एका भक्कम ढालीसारखं काम करतं. या 108 दिवसांच्या काळात अनेकदा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील, चिडचिड होईल, तुमची परीक्षा घेतली जाईल. पण या सगळ्यावर मात करत जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा तुमची ही आध्यात्मिक पुंजी वाढत जाते, जी जुनी कर्मे साफ करायला मोठी मदत करते. यावर एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य आहे. दुःखाचा डोंगर तसाच राहतो, पण सेवेमुळे मिळणाऱ्या कृपेने तो डोंगर वेदनेशिवाय पार करण्याची ताकद मिळते. हाच तर या संपूर्ण साहित्याचा गाभा आहे. भक्ती केल्याने आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम काही एका रात्रीत जादूने पुसले जात नाहीत, ते आपल्याला भोगावेच लागतात. पण ही साधना त्या दुःखाचा हसतमुखाने सामना करण्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच नक्की मिळवून देते. सरतेशेवटी आपण सगळेच एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. जर भक्ती आपलं कर्म पूर्णपणे पुसून टाकू शकत नसेल, तर त्या कठीण कर्मातून अत्यंत संयमाने आणि ताकदीने बाहेर पडण्याची शक्ती आपल्याला मिळणं हाच खरा चमत्कार नाही का? या साधनेचा मूळ उद्देश हाच आहे की आपण आतून मानसिकदृष्ट्या इतके सक्षम व्हावे की कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.